नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। आए करते महाराष्ट्र बुलेटिन की ओर। बात होगी बुल्ढाना की, जहां महकर में आयोजित छत्रपति शिवाजी महाराज समाधान कैंप में 136 लोगों ने ऑनलाइन सेवाओं का लाभ लिया, जबकि 32 आवेदनों को आगे कार्रवाई के लिए विभागों को भेजा गया। इसके साथ ही बात होगी छत्रपति संभाजीनगर की, जहाँ किला रायगढ़ पर अन्ना साहेब जावले पाटिल जयंती पर जुटे मराठा समाज के बीच नेताओं ने सरकार की नीतियों की आलोचना करते हुए युवाओं के लिए सुविधाएं बहाल करने की मांग उठाई। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से चर्चा करेंगे। 17 अप्रैल को बुल्ढाना जिले के महकर तालुका के जानेफल रेवेन्यू बोर्ड अंतर्गत जिला परिषद स्कूल में आयोजित छत्रपति शिवाजी महाराज समाधान कैंप में 136 लोगों ने ऑनलाइन सेवाओं का लाभ लिया, जबकि 32 आवेदनों को विभिन्न विभागों को कार्रवाई के लिए भेजा गया। शिविर की अध्यक्षता डिप्यूटी डिस्ट्रिक्ट कलेक्टर और एडिशनल तहसीलदार प्रशांत सानप ने की, जिसमें अन्य अधिकारी और आसपास के कई गाँव के लोग मौजूद रहे। लाभार्थियों को विभिन्न सेवाएं प्रदान की गई, जिनमें प्रमाण पत्र, भूमि अभिलेख, संजय गांधी निराधार प्रमाण पत्र, मिट्टी परीक्षण, जमीन रिकॉर्ड, फ्रेगमेंटेशन केस और वारिसाना रिकॉर्ड शामिल हैं। साथ ही किसानों को मिट्टी परीक्षण और बीजों की गुणवत्ता जांच संबंधी जानकारी दी गई और कार्यक्रम को सफल बनाने में संबंधित कर्मियों ने महत्वपूर्ण योगदान दिया। बुल्ढाना से सी न्यूज़ संवाददाता सीमा संदीप सावजी की रिपोर्ट। किला रायगढ़ पर 16 अप्रैल को अखिल भारतीय छावा संगठन द्वारा अन्ना साहेब जावले पाटिल की जयंती मनाई गई, जिसमें महाराष्ट्र भर से हजारों लोग शामिल हुए और विभिन्न वक्ताओं ने अपने विचार रखे। इस दौरान एक वक्ता ने सरकार की आलोचना करते हुए मांग की कि आर्थिक पिछड़ा विकास महामंडल के तहत मराठा युवाओं के लिए ट्रैक्टर और अन्य वाहन ऋण तुरंत शुरू किए जाए, आय सीमा की शर्त हटाई जाए और ब्याज अनुदान जल्द दिया जाए। साथ ही आरटी प्रवेश में मराठा समाज के बच्चों को अपेक्षित संख्या में प्रवेश न मिलने पर भी सवाल उठाए गए। कार्यक्रम में कई प्रमुख लोग मौजूद रहे। संचालन योगेश शेलके पाटिल ने किया और अंत में आभार व्यक्त किया गया। महाराष्ट्र छत्रपति संभाजीनगर से अनेक लक्षात ठेवा, हे सर्व करत असताना आपण आरक्षणाच्या बाबतीत काय होते आता बघत आलोय, परंतु नुसतं आरक्षण एवढाच प्रश्न आपला नाहीये। तर बघा, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मराठ्यांसाठी, त्याचे अध्यक्ष कोण? नरेंद्र अण्णासाहेब पाटील। आजच्या परिस्थितीत तेच नरेंद्र अण्णासाहेब पाटील मराठा समन्वयक, आता आमच्या भाजपवांनी सांगितलं शेळके पाटलांनी की गोंडस समन्वयक, आणि त्याच गोंडस नाव जे समन्वयक आहे त्यांना ते नरेंद्र अण्णासाहेब पाटील आवाहन करताय की सर्व मराठ्यांनी एकत्र व्हा। कशा करता एकत्र व्हा? तर आज आपल्या मराठ्यांच्या पोरांसाठी बघा, गाडी म्हणजे ट्रॅक्टर, शेतकरी वर्ग आपला खूप मोठा आहे। ट्रॅक्टर आज त्या महामंडळाच्या माध्यमातून मिळत नाही, वाहन कर्ज मिळत नाही। मग मला सांगा, हे कर्ज जर मिळत नसतील, शिवाय त्याचा जो व्याज परतावा आहे तो वेळेत मिळत नाहीये, आणि याच्याकरता मराठा असलेले नरेंद्र अण्णासाहेब पाटील लोकांना आवाहन करणार, तुम्ही अध्यक्ष आहे त्या महामंडळाचे, तुम्ही विसरताय का? आणि कुणाच्या नावाने ओळखताय? तर एमडी देशमुख त्यांच्या नावाने ते ओळखतायत। म्हणजे तुम्ही अध्यक्ष आहेत आणि त्या महामंडळाचा एमडी तुमचं ऐकत नाही, ही शोकांतिका आहे। मग याचा अर्थ ते तुमचं ऐकत नाही की तुम्हाला फक्त नावाला पद दिलंय आणि करता करविता दुसरा कुणी? याच्याकरता जे त्यांनी घोषणा केली आहे अण्णासाहेबांच्या नावाने, अण्णासाहेब जावळे पाटलांच्या नावाने जे महामंडळ करते, तर आपलं अण्णासाहेब जावळे पाटलांच्या नावाचं महामंडळ जे ते असं महामंडळ व्हायला नको। याच्याकरता आपण सर्वांनी राग पेटवलं पाहिजे, ते महामंडळ तयार झालं पाहिजे, त्याला निधी मिळाला पाहिजे, आणि त्या मंडळावर हे बघा, त्याचा अध्यक्ष कुणालाही करा आम्ही म्हणणार नाही। नानासाहेबांना हौस नाही त्या महामंडळाचा अध्यक्ष होण्याची, फक्त त्या महामंडळाच्या माध्यमातून जास्तीत जास्त मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे, ही भावना नानासाहेबांची त्याच्या मागे। त्याच्यानंतर मराठा आरक्षणाच्या बाबतीत उपसमितीचे अध्यक्ष कोण? शांतोपणे मराठा राधाकृष्ण विखे पाटील। मला सांगा, मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील मराठा माणूस, अन्याय मिळतोय का काही? अहो, तुम्ही ते अध्यक्ष कुणालाही बनवा, न्याय द्या आम्हाला। तुम्ही एखादा मागासवर्गीय त्या महामंडळावर मंत्री द्या तरी चालेल, पण मराठ्यांना न्याय मिळवून द्या। म्हणजे ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे। आणि आता शेळके पाटलांनी सांगितलं की आपण ह्या छावामधून तयार झालेलो, तर या छावाची जर पद्धत होत असेल तर अशा वेळेस आपण सर्वांनी बळ देऊन आपण काहीतरी केलं पाहिजे। याच्याकरता मी सांगतो, आज सर्वांसमोर सांगतो
की मला नानासाहेबांनी सांगावं की बापू तुम्हाला एक काम करावं लागणार आहे, मी कधी तयार आहे. कारण अण्णासाहेबांच्या मुशीत आम्ही तयार झालेलो आहोत. परंतु हे करत असताना एक लक्षात ठेवा, हे प्रश्न अनेक आहेत. अहो मला सांगा, आता शिक्षणाच्या बाबतीतला विषय, शिक्षण मंत्री कोण? दादासाहेब भुसे पाटील, दादाजी भुसे, मराठा माणूस. अहो आता NCERTचे जे प्रवेश, शेळके पाटील तुम्हाला माहित असेल, 1,05,881 इतके लोक सिलेक्ट झाले विद्यार्थी 6 ते 14 वयोगटातले. मला सांगा त्याच्यामध्ये, अहो आपण साधा ACBCचा विषय अशा पद्धतीने घेतला तर 10% किमान 10,000च्या पुढे आपल्या पोरांना न्याय मिळाला पाहिजे होता. 891 मुलांना फक्त प्रवेश मिळालेला आहे. हा न्याय का मराठ्यांसोबत? हा न्याय जिथे 10,000 आमचे पोरं 6 ते 14 वयोगटातले लागायला पाहिजे होते, त्यांचा नंबर लागायला पाहिजे होता RTEच्या माध्यमातून, तर फक्त 800 मुलांना प्रवेश मिळतो. मग एवढे मंत्री आपले आहेत, अध्यक्ष आपले आहेत, आणि जर न्याय मिळत नसेल तर मग काय कामाचं? त्याच्याकरता मला एकच सांगायचं की नानासाहेब, आता तुम्हाला अण्णासाहेबांचा दंडुका हातात घ्यावाच लागेल, तेव्हा हे लोक ठिकाणावर येतील. कैमरामैन और सीनियर संवाददाता सचिन भंडारे की रिपोर्ट। बुलेटिन में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।